करून खालील वर्ग समीकरण सोडवा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला मेथड वरून आपल्याला काय करायचं आहे, वर्ग समीकरण सॉल्व्ह करायचं आहे. बघा क्वेश्चन काय दिला आहे, x² + 10x + 2 = 0. आता क्वेश्चन दिलाय, क्वेश्चनची काय करायची, आपल्याला तुलना करायची. काय करायची ते तुलना करायची. बघा उत्तरात काय लिहायचं, x² + 10x + 2 = 0. सी काय करायचं, x² + bx + c = 0. सी तुलना करून काय करायचं, आपल्याला तुलना करायची. काय करायची, तुलना करायची. काय आहे बघा, a ची व्हॅल्यू किती येणार इथे 1, b ची व्हॅल्यू किती येणार 10 आणि c ची व्हॅल्यू किती येणार 2. किती येणार 2. एवढं सॉल्व्ह केल्यानंतर आता काय करायचं, इथे b² - 4ac ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करून घ्यायची. आता b² तर इथे b² - 4ac लिहिला आपण इथे. आता काय करायचं, आपले व्हॅल्यू काय करायची, पुट करून घ्यायची. b ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 10. 10 चं काय करायचा स्क्वेअर मायनस आणि इथे बघा इथे 4 दिला आहे, 4 इंटू a ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 1 इंटू c ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 2 दिली आहे. व्हॅल्यू पुट केल्या आपण. आता याला काय करायचं, सॉल्व्ह करून घ्यायचं. काय 10 चा स्क्वेअर किती येणार 100 मायनस 4 2 जा 8. आता 100 म्हणून 8 मायनस केले किती आले 92. किती आले इथे 92. b² - 4c ची व्हॅल्यू किती आली आपली 92 आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, कशानुसार सॉल्व्ह करायचं, याला सूत्रांचा वापर करून याला काय करायचं, आपल्याला सॉल्व्ह करायचं. आपला फॉर्म्युला मेथडचा यूज करायचा आहे. तेव्हा फॉर्म्युला मेथड बघा काय दिलं आहे की x = -b + स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac डिवाइड बाय काय ना 2a. काय झालं ते 2a. आता व्हॅल्यू आपण पुट करा, -b इथे मायनस द्या, b ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 10 पुट केल्यावर प्लस मायनस. आता वर्गमूळात स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac किती काढली आपण 92. व्हॅल्यू पुट केली आपण इथे 92 डिवाइड मध्ये 2 इंटू a ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, a ची व्हॅल्यू किती दिली 1. व्हॅल्यू पुट केली आपण. आता काय करायचं, याला सॉल्व्ह करून घ्यायचे. x = काय येणार -10 प्लस मायनस. आता बघा 92 किती आहे 92. आता किती पुढचा 92 होते आपल्याला बघून घ्यायचं. किती होते, किती पुढचा होणार 92 बरोबर पटकन किती पुढचा होणार 4 इंटू 23 केला आपण किती येणार 92. मग काय लिहायचं इथे वर्गमूळात काय यायचं 4 इंटू 23 डिवाइड मध्ये काय येणार बघा 2 1 जा 2 किती येणार 2 1 जा 2 इक्वल टू -10 प्लस मायनस काय येणार ते प्लस मायनस. आता इथे चेक करायचं. आता हे स्क्वेअर रूटला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा. 2 काय निघेल बाहेर, आतमध्ये काय आले 23 डिवाइड मध्ये काय आलं आपलं 2. आता इथे प्लस आहे इथे आहे मायनस. एक वेळा प्लस घ्यायचं एक वेळा मायनस ची व्हॅल्यू घ्यायची. बघा इथे काय करायचं x = -10 प्लस एक वेळा प्लस घ्यायचं 2 स्क्वेअर रूट ऑफ 23 डिवाइड मध्ये काय येणार 2. एक वेळा आपण प्लस घेतलं इथे एक वेळा काय घ्यायचं इथे काय घ्यायचं मायनस घ्यायचं. काय घ्यायचं इथे मायनस -10 मायनस 2 वर्गमूळात काय 23 डिवाइड मध्ये काय येणार. आता बघा इथे काय येणार -10 डिवाइड बाय काय येणार 2 सेपरेट दिला सेपरेट केला आपण. इथे सुद्धा काय सेपरेट केला आपण 2 स्क्वेअर रूट ऑफ 23 डिवाइड मध्ये काय येणार 2. पुन्हा इथे x = -10 डिवाइड बाय 2 इथे मायनस दिलाय 2 स्क्वेअर रूट ऑफ 23 डिवाइड मध्ये काय येणार 2. आता बघा इथचा 2 1 जा 2 2 5 जा 10 इथे आला -5. आता इथे साइन कोणता आहे प्लस 2 2 झाला कॅन्सल आणि इथे येणार स्क्वेअर रूट ऑफ 23 x = आता इथे सुद्धा काय आला x = 2 1 जा 2 2 5 जा 10 इथे येणार -5 आणि इथे मायनस 2 2 काय आले कॅन्सल आणि इथे येणार स्क्वेअर रूट ऑफ 23. हे आपल्याला काय भेटले वर्ग समीकरणाचे दोन मूळ भेटले. पहिलं मूळ किती आहे x = -5 प्लस वर्ग स्क्वेअर रूट ऑफ 23. सेकंड बघा काय दिला x = -5 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 23. दोन मूळ भेटले आहे. हे एक्झाम्पल मार्च 22 मध्ये सुद्धा आला आणि मार्च 23 मध्ये सुद्धा आलेलं आहे. क्वेश्चन रिपीट होतात आणि फॉर्म्युला मेथड सूत्रांचा वापर करून